वर्णन करताना त्यांनी म्हटलं होतं की मीरेनी कृष्णाची करावी तशी नायक नायिकांची, गायक गायिकांची, संगीतकारांची भक्ती भारतातल्या प्रेक्षकांनी केली. हा एक वेगळाच भक्ती संप्रदाय उदयाला आला होता. त्याचा प्रत्यय आपण इथं घेतोय. आता हे 35-40तले असतील, पांढरा शर्टवाले, ड्रीम गर्ल गाणं म्हणणारे आणि आधीच्या पिढीतल्या लोकांच्या काळजावर राज्य करणाऱ्या लोकांवर हे पण मरतायत. म्हणजे ते सगळं इटर्नल आहे हे प्रूव्ह होतं इथे. त्यामुळे अशी थीम निवडणाऱ्या संयोजकांना एकदा जोरदार टाळ्यांनी आपण दाद देऊ. बागबान नावाचा जो चित्रपट आला होता त्यामध्ये सुद्धा आता लेटेस्ट इतका सुंदर चित्रपट आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा हेमा मालिनीचा जो वावर आहे, तो हिरोईन म्हणजे काय असते आणि मुद्दामून ती थीम सुद्धा ठेवण्याकरता आपण जितेंद्रजी बुरुक आणि मला वाटतं सगळी टीम यांचं, सगळी टीम यांचं स्वागत केलं पाहिजे खूप. आणि सनीजींचं स्वागत मेन केलं पाहिजे की त्यांनी सजेस्ट केलं की हेमा मालिनीची थीम ठेवा म्हणून. याला कारण असं आहे की मुळात ती कलाकार आहे, ती आर्टिस्ट आहे. ती पिक्चरमध्ये हिरोईन म्हणून आली ही नंतरची गोष्ट आहे. त्याच्या आधी ती स्वतः उत्तम शास्त्रोक्त डान्स करणारी नर्तिका आहे आणि ती नर्तिकेच्या भूमिकेमध्ये आयुष्यभर वावरली आहे. त्यामुळे अजूनही तिचं नृत्य जिवंत आहे तिच्यामध्ये, तो तिच्यामध्ये लय आहे आणि त्यामुळे ती तशी आहे. हे त्यातलं मेन. म्हणजे तुमची कला ही तुम्हाला आयुष्यभराकरता तरुण ठेवते. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हेमा मालिनी. आजच्या अंतिम फेरीचा आणखीन एक योग म्हणजे आज मदर्स डे आहे. आपल्या संस्कृतीमध्ये म्हणतात की सर्वोच्च नातं आईचं तिच्या लेकराशी असलेलं आहे. या नात्याबद्दल अनेकांनी सुंदर सुंदर शब्दात कृतज्ञता व्यक्त केली आहे. की महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी राशीदबाई आणि रिसवडकर हे दोन्ही काव्याचे प्रेमी म्युझिशियन आहेत. खास त्यांच्यासाठी मी बोलतो आहे की त्यांनी एक आई नावाचा लेख लिहिला होता आणि त्या लेखाच्या सुरुवातीला असं म्हटलं होतं की महाराष्ट्रीय कुटुंबातून एक परंपरा चालत आलेली आहे. व्यवसाय, धंदा, नोकरीच्या निमित्तानं घरातली भावंड जेव्हा चहूदिशांना पांगतात तेव्हा घरातले देव थोरल्या भावाकडे येतात. माडगुळकरांच्या घरात मी थोरला, त्यामुळे माझ्या वृद्ध मातोश्री माझ्या घरी वास्तव्याला असतात. आईला देव म्हणायची इतकी सुंदर पद्धत मराठी साहित्यात कुठे आढळत नाही आणि अनेकांनी वर्णन केलं. या नात्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली. आत्ताच्या पिढीतला आघाडीचा कवी आमचा मित्र वैभव जोशी म्हणतो की 50-55 वर्षाच्या मुलाला त्याची 70-75 वर्षाची आई कशी वाटते. तर मराठी कुटुंबातनं साधारणतः असं घडतं की थोडं मोठं झाल्यानंतर, वयात आल्यानंतर आईला बिलगणं वगैरे या गोष्टी सगळ्या बंद होतात आणि फक्त मग चौकशी पुरताच तो संवाद राहतो. सकाळी बाहेर पडताना येतो आई, किंवा गोळ्या घेतल्या का, किंवा असं ते होतं. थोडंसं अंतर पडत जातं. ती भावना व्यक्त करताना त्यांनी असं म्हटलंय की किती दिसावी आई सुंदर काय तुम्हाला सांगू मी, किती दिसावी आई सुंदर काय तुम्हाला सांगू मी, सुरकुत्यांमुळे पडलेली भर काय तुम्हाला सांगू मी. फार अप्रतिम वर्णन केलेलं आहे. झुंजू मुंजू होता होता श्लोक तिचे पडती कानी, खजील होत मग उठतो भास्कर काय तुम्हाला सांगू मी. हे झाले की ते घेते, ते झाले की हे आवरते, भोवतालचा प्रसन्न वावर काय तुम्हाला सांगू मी. काय तुम्हाला सांगू मी तो राग तिच्या डोळ्यांमधला, काय तुम्हाला सांगू मी तो राग तिच्या डोळ्यांमधला, आणि त्यासही हळवी झालर काय तुम्हाला सांगू मी. किती दिसावी आई सुंदर. कधी कधी मग थकून तीही आजारी पडते जेव्हा, कधी कधी मग थकून तीही आजारी पडते तेव्हा, कशी घराला लागे घरघर काय तुम्हाला सांगू मी. किती दिसावी आई सुंदर. आणि शेवटच्या 2 ओळींमध्ये फार सुंदर वर्णन केलंय. त्यांनी असं म्हटलंय की निरपेक्ष हास्य जे आहे ते या 2 ठिकाणीच आढळतं. कुण्या अपेक्षे विना किती ते प्रसन्न दिसते हास्य तिचे, कुण्या अपेक्षे विना किती ते प्रसन्न दिसते हास्य तिचे, तिचीच नक्कल करतो ईश्वर काय तुम्हाला सांगू मी. किती दिसावी आई सुंदर काय तुम्हाला सांगू मी. किंवा दुसऱ्याही एका कवितेमध्ये वैभवनी वर्णन करताना म्हटलेलं आहे की आयुष्याला घाबरण्याचा स्वभाव नाही आई, तुझ्या विना पण जगावयाचा सराव नाही आई.
असं महत्व आहे. अनेक मेसेजेस येत आहेत. आमच्या किरण सावंत नावाच्या मित्रांनी मेसेज पाठवला, त्याच्यात असं म्हटलंय की खरं तर आईच्या पोटातच आपलं वय वाढत असतं, नंतर वय कमीच होत जातं. किती सुंदर सत्य त्यांनी मांडलंय की वय खरं तर आईच्या पोटातच वाढत असतं, नंतर ते कमी कमी होत जातं. त्यामुळे हे असं सर्वोच्च नातं आपल्या संस्कृतीमधलं मानलं गेलेलं आहे. आणि आज योग म्हणजे आपली महाअंतिम फेरी आणि मदर्स डे एकत्र आलेला आहे. याचं औचित्य साधून हडपसरच्या वय वर्ष 76 असणाऱ्या सुमनताई गायकवाड यांना मी स्टेजवर आमंत्रित करतो. अत्यंत जिंदादिल आहेत, आशीर्वाद देण्यासाठीच आजी इथं आलेल्या आहेत, सुमनताई गायकवाड. आणि त्यांनी 2 गाणी सुचवली आहेत. चुप चुप खडे हो जरूर कोई बात है, किंवा पोटापुरता पसा पाहिजे नको पिकाया पोळी. तर जोरदार टाळ्यांनी स्वागत करू सुमनताईंचं. स्पर्धक नाहीयेत, खास इथे आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी, शुभेच्छा देण्यासाठी सुमनताई आलेले आहेत. त्यांना मी स्टेजवर यायची विनंती करतो. मिलिंद, मदर्स डेच्या अनुषंगाने एक गोष्ट आठवली, ती मुद्दाम सांगावीशी वाटते. जरूर जरूर. आपल्या सरकारने म्हणजे राज्य सरकारने एक नवीन पायंडा सुरू केलाय नुकताच, आईचं नाव लाव. आईचं नाव लावायचं. आणि मला खरंच या गोष्टीचा तेव्हा आनंद झाला की माझी आत्तापर्यंतची सगळी रेकॉर्ड्स जी होती, 3 इंडिया आणि एशिया बुकमधली आणि गिनीज सुद्धा, त्याच्यामध्ये मंजुश्री वसंत ओक हे नाव होतं. फक्त आत्ता जे 2025 साली रामभक्तीचं केलं ते इंडिया आणि एशिया दोन्हीमध्ये नोंदलं गेलं, त्याच्यामध्ये माझं मंजुश्री ज्योत्स्ना वसंत ओक या नावाने ते रेकॉर्ड झालं. त्यामुळे सरकारची मी नक्कीच मनापासून काय मी धन्यवाद व्यक्त करते त्यांचे, की त्यांनी मला ही संधी दिली की जेणेकरून माझ्या आईचं नावही, की जिने आपल्याला पाठिंबा दिलाय कायम, तिचंही नाव त्या रेकॉर्डमध्ये मला लावता आलं. त्यामुळे हा पायंडा खरंच खूप महत्त्वाचा आहे. आणि आपल्याकडे पूर्वी मातृसत्ताकच पद्धती होती, हे नंतर पुरुषांनी नवीन सुरू केलेलं आहे की पुरुष प्रधान संस्कृती. ते सब झूट आहे, शेवटी सगळं बाईच्या हातातच आहे. त्यामुळे बाई ही महत्वाची आहे. आमची मैत्रीण मंजुश्री ओक म्हणतायत ते खरं आहे की बाईच्या हातातच सगळं असतं. इथे बसलेले निष्पाप निरागस गरीब नवरे ते जाणतातच. आणि त्याच्याही पलीकडे खरंय सांगतो की म्हणजे आपण जन्म आईच्या उदरामधनच घेतो. एक फार सुंदर संदर्भ आहे रणजित देसाईंच्या श्रीमान योगीमध्ये, की महाराज जेव्हा मिर्झाराजे जयसिंगांशी लढाई हारतात आणि पुरंदरचा तह चालू असतो, तर त्या तहाच्या वेळेला ते रोज मिर्झाराजांच्या तिथे तंबूमध्ये जात असतात आणि दोघं बुद्धिबळ खेळत असतात. तर बुद्धिबळाचा डाव मांडायच्या आधी मिर्झाराजे शिवाजी महाराजांना विचारतात की आप प्यादा चुन लीजिए. तर शिवाजी महाराज सफेद प्यादी घेतात. नंदूजी 2 मिनिटं थांबा, छान तुमच्यासाठी पण गोष्ट सांगतोय. साने गुरुजी तुमच्यासाठी पण सांगतोय. तर ते प्यादी निवडतात पांढरी. तर मिर्झाराजे शिवाजी महाराजांना म्हणतात की आपने जनाना प्यादा चुन लिया. तर ते महाराज काही बोलत नाहीत, डाव पुढे चालू होतो. आणि एका विशिष्ट क्षणी शिवाजी महाराज त्यांना मात देतात. तर ती मात दिल्यानंतर, चेकमेट दिल्यानंतर मिर्झाराजांकडे नजर रोखून छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात मिर्झाराजांना उद्देशून, राजाजी, कारण मिर्झाराजे ज्येष्ठ होते, महाराज त्यांचा रिस्पेक्ट करत होते, राजाजी मर्दाना कितना भी होशियार क्यों न हो, वो जन्म लेता है आखिर जनाने की ही कोख से, इसलिए हमने जनाना प्यादा चुन लिया था. म्हणजे आपले महाराज पण इतके महान होते. सुमनताईंसाठी जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करू. हेलो, चुप चुप खड़ी हो जरूर कोई बात है, चुप चुप खड़ी हो जरूर कोई बात है, पहली मुलाकात है, पहली मुलाकात है, पहली मुलाकात है, पहली मुलाकात है, चुप चुप खड़ी
एखादी गवळण म्हणणार का? हा म्हणा ना. क्या बात आहे. बघा तुम्ही एक कसे बघितलं पटकन का? तयार आहे लगेच. हो मग नाही वगैरे विषयच नाही आणि अख्खं गाणं पाठ होतं. तुम्ही एक कडवे गाऊन गप्प बसलात, त्यांनी दुसरं कडवं सुरू केलं, त्यांची त्या गाणी थांबल्या सगळी- नाहीत, त्यांनी म्युझिक थांबवलं तरी यांनी दुसरं कडवं डटून गायलं. हे पाहिजे. काय वय तुमचं मावशी? 75. वाह. आहा. आणि मी गंमत सांगू, मी पहिल्यांदाच असं ऐकलंय, चुप चुप खडे हो गाणं ऐकताना नऊवारी साडीमधला त्याचा आविष्कार मी पहिल्यांदाच बघितलाय. हॅट्स ऑफ टू यू. यमुनीच्या तीरी काल पाहिलं हरी, काना वाजवितो बासरी. यमुनीच्या तीरी काल पाहिलं हरी, काना वाजवितो बासरी. 12-16 गवळ्याच्या नारी, 12-16 गवळ्याच्या नारी, जात होत्या यमुनेच्या तीरी. याने घेऊन खडा माझा फोडला घडा, याने फोडल्या आशा घागरी. याने घेऊन खडा माझा फोडला घडा, याने फोडल्या आशा घागरी. यमुनेच्या तीरी काल पाहिलं हरी, काना वाजवितो बासरी. यशोदा धुंडी गोकुळ नगरी, अवचित पाहिला राजकीच्या द्वारी. यशोदा धुंडी गोकुळ नगरी, अवचित पाहिला राजकीच्या द्वारी. राधिकेच्या द्वारी कृष्ण पलंगावरी, राधा झाली असे गावरी. यमुनेच्या तीरी काल पाहिलं हरी, काना वाजवितो बासरी. यशोदा म्हणे बासरी हारी, नको खेळू अवघी गोकुळ नगरी. यशोदा म्हणे बासरी हारी, नको खेळू अवघी गोकुळ नगरी. जनी म्हणे देवा का हो केला कावा, तुम्ही आसुनी ब्रह्मचारी. जनी म्हणे देवा का हो केला कावा, तुम्ही आसुनी ब्रह्मचारी. यमुनेच्या तीरी काल पाहिलं हरी, काना वाजवितो बासरी. वा वा वा. या मंचावरती आजच्या मदर्स डेला संत जनाबाईंची ही गवळण आहे, हो ना? जनाबाईंची गवळण आहे ना ही. आज तुम्ही इथं सादर केली, त्यांचाही